नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महापालिका निवडणुकीत युती होणार की नाही माहीत नाही, पण स्वबळावर लढण्यासाठी तयार रहा असं सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. आज मुंबईतल्या गोरेगावात शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन वर्षाची सांगता झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. सन्मानानं युती झाली तर लाचार युती करण्यात आम्हाला रस नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावलंय. आणि इतकंच नाही तर वाघ आणि सिंहाच्या लढाईमधून काहीच साध्य होणार नाही असं सांगत हा बाष्कळ वाद थांबवायचं सुद्धा आवाहन त्यांनी केलेलं आहे. पण ते करत असतानाही उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या शिलेदारांना चिमटे काढण्याची संधी मात्र सोडलेली नाहीये. अच्छे दिन सोडा, पण किमान बरे दिन तरी आणा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी थेट मोदींवर शरसंधान साधलंय. एकीकडे मुंबईत शिवसेनेचा वर्धापन दिन सुरू असताना तिकडे दुसरीकडे पुण्यात भाजपच्या कार्यकारिणीच्या समारोपाच्या कार्यक्रमात मात्र शिवसेना विरोधी सूर पाहायला मिळाला. कारण निजामाची औलाद अशी संभावना करणाऱ्या शिवसेनेसोबत का राहायचं असा सवाल भाजपच्या काही नेत्यांनी उपस्थित केला. त्यामुळे सत्तेत असलेल्या या वाघ सिंहांचं नक्की पुढे काय होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हाच आपला आजचा चर्चेचा विषय आहे आणि चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत प्रकाश अकोलकर, राजकीय विश्लेषक आहेत. त्याचबरोबर राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, प्रताप आसबे हे देखील असणार आहेत. राजकीय विश्लेषक अजित सावंत हे देखील आपली मतं मांडणार आहेत. त्याचप्रमाणे एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर हे देखील या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. आपल्याला ही चर्चा सुरू करायची आहे, मात्र तत्पूर्वी आजच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी कोणकोणत्या मुद्द्यावर काय भाष्य केलं, कोणत्या शब्दात भाजपच्या नेत्यांना चिमटे काढले आपण जाणून घेऊया. 19 जून आणि साधारणतः फेब्रुवारीमध्ये आणि मार्चमध्ये राज्यामध्ये 9 महापालिका येत आहेत. तयार आहात तुम्ही? युतीचं काय होणार मला अजूनही माहिती नाही, पण त्यावेळेला युती आम्ही जी केली होती, आपण जी केली होती, ती युती हिंदुत्वासाठी केली होती आणि आपण केलेली युती ही प्रामाणिकपणाने केलेली युती होती. युती करायची की नाही तो निर्णय मी घेईन, पण तुम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज राहावं लागेल. आम्हाला युती तोडायची अजिबात इच्छा त्याही वेळेला नव्हती. आणि आजच वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली आहे की व्यंकय्या नायडूंनी शिवसेना या मित्रपक्षाबद्दल 2 शब्द चांगले बोललेले आहेत. ते खूप दिवसानंतर असं ऐकायला मिळालेलं आहे. पण व्यंकय्याजी, तुम्ही आलात आणि तुम्ही गेलात. तुमचे प्रदेशाध्यक्षांचं भाषण काय, तुमचं भाषण काय, आणि हे सगळा घोळ बघितल्यानंतर आपल्याला सुद्धा आपल्या ताकदीवरती निवडणूक जिंकण्याची तयारी ठेवावी लागेल. जर शिवरायाचं नाव घेणार असाल, जर शिवसेना प्रमुखांचं नाव घेणार असाल तर आम्ही युती करू, ती स्वाभिमानाने करू. लाचार होऊन तुमच्या मागे धावणार नाही. आजही सांगतोय, युती तोडायची आमची अजिबात इच्छा नाही. मी विचार स्पष्टपणाने मांडतोय. कृपा करून कोणी गैरसमज करून घेऊ नका. युती तोडायची माझी अजिबात इच्छा नाही, पण वेळी वाकडी युती आम्ही सहन करणार नाही, अजिबात करणार नाही. दुही बाजू नये म्हणून महाराष्ट्र सोडून इतर राज्यात आम्ही कधी निवडणुका लढलोच नाही आहोत. किंबहुना आम्ही इकडे सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकदा युती झाल्यानंतर तुमचा मतदारसंघ तुमचा, आमचा आमच्याकडे, तुम्ही आमच्याकडे मदतीला या, आम्ही तुमच्याकडे मदतीला येतो. युती करत 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 आपण 50 वर्षातली जवळपास 25 वर्ष या युतीमध्ये आपण घालवली. आज या सगळ्याचाच आढावा घ्यायला पाहिजे. असं म्हणतात की सिंह चालल्यानंतर मध्ये वळून बघतो, सिंहावलोकन त्याला म्हणतात. वाघ मागे बघून वळून कधी बघत नाही. वाघ नाही बघत, वाघाने मी पुढे जातो. आणि मगाशी सांगितलं ना, अनेक प्राणी कळपाने राहतात, कारण मी जंगलात जातो, मला माहिती आहे. सिंह सुद्धा कळपाने राहतो, वाघ कळपाने राहत नाही. पण या 2 प्राण्यांमध्ये मला मारामारी लावायची नाही. दोन्ही प्राणी माझे आवडते, दोन्ही प्राणी माझे आवडतात. सिंहही तेवढाच आवडतो आणि वाघही तेवढाच आवडतो. आणि आम्हाला सल्ले शरद पवारांनी देऊ नये. मोठा माणूस आहे, वयाने मोठे आहेत, कर्तबगारीने मोठे आहेत. पवार साहेब, आमचं काय आहे ते आम्ही आणि भाजप बघून घेऊ. पण मी अजूनही मुख्यमंत्र्यांबद्दल काही बोललेलं नाही. उलट मुख्यमंत्र्यांची मी नेहमी तारीफ करतो. एक चांगला माणूस मुख्यमंत्री झाला म्हणून मी आता सुद्धा त्यांची तारीफ करतोय.
मी कधीही मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरला असं बोललो नाही, जे तुम्ही बोललात आणि त्यांच्या सोबत राहिलात. आणि तुमचं सुद्धा हेच चाललं होतं, फाटाफूट आत्ता फाटते का फुटते, आत्ता फाटते का फुटते करत करत तुम्ही 15 वर्ष व्यवस्थित भोगली. फरक फक्त एवढाच आहे, तुम्ही स्वतःसाठी भांडलात, आम्ही जनतेसाठी भांडतो. आम्ही जनतेसाठी भांडतो. आणि एक दिवस अचानक बातमी आली की बाबरी पडली. दुपारची वेळ होती. मी धावत सांगायला गेलो शिवसेना प्रमुखांना की बाबरी पडली. मला म्हणाल काय म्हणतोस, कसं काय, एवढ्यामध्ये कसंही पडू शकतं, एवढं मोठं काम होतं, कसं झालंय. म्हटलं मला कल्पना नाही. तेवढ्याच फोन वाजला. फोनवरती पलीकडे कोण होतं मला कल्पना नाही. शिवसेना प्रमुखांनी फोन घेतला. बरं ठीक आहे मग. आणि एकच वाक्य बोलले की जर ते शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे, मला गर्व आहे त्यांचा. पण याच्या पुढचं ते महत्वाचं आहे. तो फोन ठेवल्यानंतर मला बाळासाहेब म्हणाले ते महत्वाचं आहे. मला म्हणाले उद्धव हे बघ, ते एक कोणतरी म्हणे सुंदरसिंग भंडारी आहे, त्यांनी आजचा सांगितलेलं, त्यांनी स्टेटमेंट दिले की आम्हाला माहिती नाही म्हणे बाबरी कोणी पाडली, आमच्यापैकी हे कोणाचं काम नाही, हे बहुतेक शिवसैनिकांनी केलं असेल. आणि बाळासाहेब जे तडकून बोलले, अरे कसले नेते तुम्ही, जे तिथे लोक आली, गोरगरीब आले असतील ना, शिवसैनिक असतील, तुमचे कार्यकर्ते असतील, आम्हाला कुठे माहिती होतं तिकडे राम मंदिर होतं आणि ते पाडून बाबरी बांधली आणि ती बाबरी पाडून तुम्ही राम मंदिर बांधताय बोलताय ना. मग पाडली बाबरी. बाबरी पाडल्यानंतर तुम्ही जबाबदाऱ्या कसले झटकतायत. असा जबाबदारी झटकणारा कधी नेता होऊ शकत नाही, हे लक्षात ठेव म्हणे. जर कार्यकर्ता आपला जीव द्यायला तयार असेल तर त्याच्या मागे पहिलं ठामपणे उभा राहण्याची ताकद आणि हिंमत असेल तोच नेता होऊ शकतो. अन्यथा असे फुटकळ नेते अनेक होतात आणि अनेक जातात. आणि त्याच्यानंतर जे इकडे भडकलं मुंबईमध्ये 92-93 साली डिसेंबरमध्ये भडकलं, त्याच्यानंतर जानेवारीमध्ये भडकलं. आहोत ना आम्ही गुंड. पण त्यावेळेला जर काही गुंड नसते तर मुंबईचं काय झालं असतं. त्यावेळेला मुंबई आणि मुंबईतले हिंदू वाचवले ते या शिवसेना प्रमुखांच्या वाघाने वाचवले. जे आज सिंह म्हणतायत ते आपल्या आत गेलेल्या शेपट्या शोधत कुठे गल्लीत लपले होते हे कोणाला माहिती नाहीये. महागाई वाढते, देश बदल रहा है, पण परिस्थिती अजून बदलत नाही. परिस्थिती अजून तशीच आहे. देशाच्या सीमा अजूनही असुरक्षितच आहेत. चीनची घुसखोरी वाढतेच आहे. पाकिस्तानचे सुद्धा दहशतवादी हल्ले चालूच आहेत. 4 दिवसापूर्वीच चीनी आणि हिंदुस्थानी सैनिकांची झटापट झालेली आहे. महागाई अजूनही किती वाढेल. आत्ताच डाळीने 200 रुपयाचा भाव त्याला स्पर्श केलाय. आणखी किती वाढेल, काय वाढेल कल्पना नाही. वेळेमध्ये महागाई आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पाठी उभे राहा. मी मुख्यमंत्र्यांना सांगतो, मी आज टीका तुमच्यावर करत नाही. माझे सगळे शिवसेनेचे मंत्री तुमच्या सोबत आहेत. पण ही महागाई पहिली रोखा, महागाई पहिली आटोक्यात आणा. भ्रष्टाचार हा एक भाग आहे, त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा लागेल. पण सर्वसामान्य माणूस आहे जो घाम गाळून घर कसं बसं चालवतो आहे, त्याला अगदी आजचे दिन मला माहिती नाही, पण एक थोडे समाधानाचे क्षण तरी त्याच्या आयुष्यात येऊ द्या. शिवसेनेवरती बंदी आणण्याचे उद्योग हे त्याही वेळेला झालेले आहेत. शिवसेना संपते कशी याची संधी कोणी कधीही सोडलेली नव्हती. आणि अशा अनेक लाटा, मग त्याच्यानंतर आली ती जनता लाट आली. अनेक जण आज जे फडफडतायत ते त्याही वेळेला जनता लाटेत फडफडत होते. लाटेशिवाय आणि वाऱ्याशिवाय फडकू शकत नाही. लाट येते, अरे लाटेमध्ये ओंडके सुद्धा तरंगतात, पण लाट निघून दिल्यानंतर गोटे सगळे उघडे पडतात. वाऱ्यावरती काय हो, फडकी सुद्धा फडकतात, पण वारा नसताना फडकत राहतो तो फक्त शिवरायाचा भगवा. दुसऱ्या फडक्याची ती हिंमत नाहीये. त्यामुळे आज उद्धव ठाकरेंचं भाषण बरंच काही सांगून गेलेलं आहे. आणि या भाषणाच्या 2 ओळींमध्ये दडलेला जो काही राजकीय, ज्या बिटवीन द लाईन्स रीड करणं ज्याला म्हणतात, त्याचे राजकीय अर्थ, अन्वयार्थ आज आपल्याला लावायचे आहेत. मला सुरुवात करायची आहे प्रकाश अकोलकर यांच्यापासून. प्रकाश अकोलकर, काय अर्थ काढायचे आजच्या उद्धव ठाकरेंच्या या भाषणाचे? एकला चलो रे की वाघ सिंहांचं नक्की युती होणार पुढे? नाही, मला स्वतःला असं वाटतं की त्यांनी दोन्ही डगरींवर पाय ठेवून भाषण केलेलं आहे. एक तर त्यांचा सूर हा जो होता तो पूर्णपणे दुखावलेला होता. आम्ही युती तोडली नाही, त्यांनी आमचा अपमान केला,
लोकसभा निवडणुकीतल्या लाटेनंतर मोदींनी महिनाभरात महाराष्ट्रात येऊन 27 सभा घेतल्या आणि ते सतत युती तोडली, त्यांनी तोडली असं दाखवत होते ते. म्हणजे जागा वाटपाच्या वेळेला काय झालंय आपल्या सर्वांना माहिती आहे. शिवसेनेच्या हातात त्यावेळेला 171 जागा होत्या, त्यातनं किती भाजपच्या वाढवायचा असा प्रश्न होता. त्या शेवटी भाजप आणि सेनेचं ते जमलं नाही, आपल्याला सर्व माहिती आहे. पण तरी सुद्धा त्यांना असं ठामपणे काही सांगता आलं नाही की आम्ही युती करणार नाही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत. कारण ते भले 9 महापालिकांचा त्यांनी उल्लेख केला, पुढे स्थानिक स्वराज्य संस्था सगळा उल्लेख आहे, पण त्यांनी एक धोरण मात्र अगदी निश्चित ठरवलं होतं की या सरकारमधला केंद्र सरकारमधल्या कारभाराला त्यांनी टीकेचं लक्ष केलं, पण त्यावेळेला देवेंद्र फडणवीस या माणसावर आपण टीका करणार नाही आणि मोदी हे आपले सतत लक्ष राहील. आताच आपण पाहिलं की अच्छे दिन नाही आले तरी निदान 4 क्षण समाधानाचे आम्हाला मिळू द्यात असं वाक्य होतं. अशी अनेक वाक्य त्यांच्या भाषणात होती. त्यांचं टार्गेट हे नरेंद्र मोदी होतं. आणि मला स्वतःला असं वाटतं की वेडीवाकडी युती आम्ही सहन करणार नाही, अपमान सहन करणार नाही. भाजपचे लोक आमचा अपमान करतायत असं त्यांनी वारंवार सूचित केलं. मला वाटतं हे म्हणजे अगदी वेगळंच प्रकरण आहे, कारण खरा अपमान आणि सगळं खरं सुरू झालं ते सामना या मुखपत्रातून जे सगळे निजामाचे बाप असा शब्द वापरला होता, मग तो पुढे निजामाचे अवलाद असं झालं. त्याच्यावरनं दोन्हीमध्ये खरं म्हणजे जे पेटलं ते त्याच्यावरनं पेटलं. गेल्या 8 दिवसात जे प्रकरण पेटलं आणि त्याच्यात त्या सगळ्याचं मूळ कारण हे मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. देशातल्या अनेक छोट्या राज्यांपेक्षा मुंबई महापालिकेचं बजेट मोठं आहे आणि शिवसेनेचा प्राण जसा बादशहाचा प्राण पिंजऱ्यातल्या पोपटात होता तसा शिवसेनेचा प्राण त्या मुंबई महापालिकेत आहे, सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्याच्यासाठी जी लढत येत्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणार आहे ते त्यांना आता दोघांनाही कळून चुकलेलं आहे. त्यांनी कल्याण डोंबिवली एकमेकांच्या विरुद्ध लढली होती आणि त्याच्यात भाजपच्या प्रचंड जागा वाढल्या होत्या. त्यामुळे साहजिकच भाजपच्या कार्यकर्त्यांना असं वाटत असणार की आपण स्वतंत्र लढलो. विधानसभेलाही तसंच झालं, ते स्वतंत्र लढले आणि भाजपच्या जागा अचानकपणे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्या, शिवसेनेच्याही वाढल्या. तसंच मुंबई महापालिकेत होऊ शकेल आणि नंतर आपण युती करायला पुन्हा मोकळे आहोतच, कारण आम्हाला युती तोडायचीच नव्हती असा उद्धव ठाकरेंचा शेवटचा सूर आहे. त्यामुळे खरी अपेक्षा अशी होती की उद्धव काहीतरी कधीतरी बाळासाहेबांसारखी ठाम भूमिका निदान 50व्या वर्धापन दिनी तरी घेतील. तशी त्यांनी घेतली नाही. त्यांनी पंतप्रधानांना लक्ष करताना मुख्यमंत्र्यांना मात्र तारीफ केली. त्यांनी मी आत्ताही तारीफ करतोय असं वाक्य त्यांनी उच्चारलं. आणि त्याच वेळेला युती नाही केली तरी लढण्याची तयारी आपली आहे हे त्यांनी कार्यकर्त्यांकडून बाळासाहेबांच्या स्टाईलने वधवून पण घेतलं आणि त्याच वेळेला मला युती तोडायची नाही असं पण सांगितलं. म्हणून मी म्हणालो की ते दोन्ही डगरींवरती पाय ठेवून उभे आहेत. जे होईल ते ऐन वेळेला निर्णय घेऊ. त्यांनी पुन्हा आपला जो संभ्रम आहे शिवसैनिकांच्या मनात, भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात की काय होणार आहे या युतीचं, खरं म्हणजे ती युती नाहीच आहे, कारण त्यांनीच सांगितलं की युती तोडलेली आहे, त्यानंतर मी सरकारात गेलो. त्यामुळे त्यांनी सगळा संभ्रम कायम ठेवलेला आहे. मुंबई महापालिकेत आणि अन्य 9 महापालिकांच्या निवडणुकात काय होणार आहे, हे दोन्ही पक्ष बरोबर राहणार आहे का, याचे संकेत ना भाजपच्या आज संपलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीतून मिळाले ना उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून मिळालं. नक्कीच. अजित सावंत, हे अशा प्रकारे संभ्रमाची भूमिका ही उद्धव ठाकरेंची गेले बरेच दिवसांपासून. नेमकं कारण काय त्याचं? म्हणजे लॅक ऑफ कॉन्फिडन्स की मुंबईमध्ये आपली ताकद कुठेतरी कमी व्हायला लागलेली आहे, मोदी लाटेचा प्रभाव, कुठेतरी रिअलायझेशन आहे का हे? मी या सगळ्याकडे अतिशय वेगळ्या पद्धतीने बघतो. 50 वर्षाची जी शिवसेनेची वाटचाल आहे ती छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे आदर्श आणि त्यांच्या विचारांवर त्यांच्या पद्धतीने राजकारण करणं हा एक शिवसेनेचा स्वभाव राहिला बाळासाहेबांच्या पासून. मला याच्यामध्ये एक प्रकारचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्राचा जो प्रमुख भाग होता गनिमी कावा, तो गनिमी कावा मला याच्यामध्ये दिसतो. कारण तसं बघायला गेलं तर आता गेल्या काही महिन्यांमधली किंवा वर्षांमधली जी कटुता आहे ती इतकी पराकोटीला पोचलेली आहे की उद्धव ठाकरे सुद्धा हे समजून आहेत की आता युती होणं शक्य नाही. कारण युती करायची झाली आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेत आणि इतर ठाणे, पुणे वगैरे नाशिक सारख्या ठिकाणी तर प्रत्येक वेळेला भाजप ही वरचढ होण्याचा प्रयत्न करणार आहे ह्याची त्यांना पूर्णपणे कल्पना आहे. ते विधानसभेत झालं, जे कल्याण डोंबिवलीमध्ये झालं तेच मुंबईमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आणि मुंबईमध्ये तशी संधी जर आपण भाजपला मिळवून दिली तर ती आपल्याला अतिशय भारी पडेल. अकोलकर म्हणतात त्याच्याशी मी सहमत आहे की त्यांचा प्राण त्याच्यामध्ये आणि म्हणून युती होणार नाही हे याची खोंगाट मनाशी बाळगूनच ते तयारी करतायत असं मला वाटतं. आणि म्हणून आजच्या भाषणामध्ये एकतर त्यांनी हिंदुत्वावरती दावा सांगण्याचा प्रयत्न केला की वाघ म्हणजे सिंह लपलेला होता तेव्हा वाघ रक्षण मुंबईकरांचं करत होता हे त्यांनी सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे ती आमची जनतेच्या प्रश्नांची बांधिलकी हे त्यांनी स्पष्ट केलं. कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं त्यांनी आवाहन केलं. हे सगळं पाहिलं तर ते येणाऱ्या काळामध्ये आपली वाटचाल कशी असणार आहे ह्याचे संकेत त्यांनी दिलेत आणि त्याला फक्त गनिमी कावा हे एकमेव नाव आपण त्याला
देऊ शकतो असं मला वाटतं, कारण विरोधी पक्षात स्पेस घ्यायचे आणि ती स्पेस घेताना नरेंद्र मोदी यांना लक्ष करण्याशिवाय दुसरा उपाय नाही. त्यांना उघडं पाडणं, त्यांना एक्सपोज करणं भारतीय जनता पक्षाला. आणि म्हणूनच तो आजच्या दिनचा उल्लेख केला गेला, चीनचा, पाकिस्तानचा, तिथे जे काय चाललंय सीमेवरती त्याचा उल्लेख केला गेला, डाळीच्या भावाचा उल्लेख केला गेला. हे सगळं युती तोडून स्वबळावर लढण्याचं निश्चित करूनच होत आहे असं मला वाटतं. बरं, अभय देशपांडे, हा डिप्लोमॅटिक फ्रंट वाटतो की गनिमी कावा, जसं आता अजित सावंत म्हणतात? मला वाटतं की मगाशी जो उल्लेख झाला की शिवसेनेमध्ये संभ्रम आहे, तर मला वाटतं की आजचं उद्धव ठाकरेंचं भाषण जे होतं ते संभ्रम त्याच्यात काही अजिबात नाही आहे. त्यांची स्ट्रॅटेजी मला वाटतं व्यवस्थित झालेली आहे. त्यांनी आजच्या भाषणामध्ये इथे देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना केंद्रातल्या मोदी सरकारवर टीका केली आणि पुढच्या काळामध्ये मला वाटतं तोच सूर असेल ज्यावेळेस मुंबई महापालिकेच्या निवडणुका येतील, त्यावेळेस शिवसेना जो केंद्र सरकारच्या मुंबईवरच्या अतिक्रमणाचा जो मुद्दा, प्रमुख मुद्दा करेल, जी वेगळ्या लढले तर त्याची मला वाटतं त्यांनी आत्ता काहीतरी त्याचं एक बी रोवून ठेवलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मला युती करायची आहे, माझी इच्छा आहे, असं त्यांनी 3 वेळेस सांगितलं. याचं कारण एक आहे की विधानसभेच्या वेळेस ती युती तोडल्याचं खापर शिवसेनेवर फुटलं होतं. त्यामुळे मला वाटतं की त्यांना आता तेच सांगू इच्छितात की युती होणार नाही हे दोघंही पक्ष ओळखून आहेत, परंतु युती तोडल्याचं पातक आपल्यावर येऊ नये याची काळजी दोन्ही पक्ष घेत आहेत. दुसरं असं आहे की देवेंद्र फडणवीसांचं एकीकडे कौतुक करताना मुंबईतल्या एक मराठी मतदार जो सतत शिवसेनेच्या मागे राहत आलाय, तो शिवसेनेच्या बऱ्याचशा वेळेस महापालिका निवडणुकीमध्ये तो शिवसेनेच्या कारभारावर नाराज असला तरी बऱ्याच वेळा एक शिवसेनेला मतदान करतो असं आजपर्यंतच्या निवडणुका दाखवतात. तर हा मतदार मराठी नेतृत्व महाराष्ट्रातलं जे आहे भाजपचं, त्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊ शकतो याची जाणीव त्यांना असल्यामुळे त्यांनी ही लढाई देवेंद्र फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे अशी न होता केंद्रातलं सरकार केंद्रशासित होणार वगैरे या सगळ्या गोष्टींवर या निवडणुकीचा फोकस ठेवायचा, या दृष्टीने आता मला वाटतं की त्यांनी ते बीज रोवलेलं आहे. पण प्रताप आजबे, कुठेतरी हे राज्यामध्ये असं बीजेपी विरुद्ध एक डिप्लोमॅटिक फ्रंट उभं करणं हे शिवसेनेच्या दृष्टीने खरोखरच अवघड असू शकतं महापालिका निवडणुका पाहता? नाही, असं आहे की उद्धव ठाकरेंना माहिती आहे युती होणार नाही, आणि आज उघड सत्य आहे ते युती होणार नाही. याचं साधं सरळ कारण असं आहे की ज्या सूत्रानुसार महापालिकेमध्ये, मुंबई महापालिकेमध्ये युती होत होती, ते सूत्र आता, किंवा विधानसभेमध्ये युती होत होती, ते सूत्र आता शिल्लक राहिलेलं नाही. आणि नव्याने जर सूत्र मांडायचं ठरवलं तर ती युतीच होऊ शकत नाही. म्हणजे इतकं अंतर आता त्यामध्ये आहे. म्हणजे BJPची लोक, आमदारांची संख्या, ह्यांची संख्या, हे जर लक्षात घेतलं तर मुंबई महापालिकेमध्ये युती होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि ते हे जाणतात, म्हणजे त्यात काही हे नाही. पण हे असताना सुद्धा त्यांनी असं आहे की यांच्यापासून आम्ही दूर जाणार नाही अशी थोडीशी भूमिका घेतलेली आहे. आणि पहिली गोष्ट अशी आहे की निवडणुका वातावरण निर्माण व्हायला अजून 6 महिन्याचा अवधी आहे. आता कुठं ते, आता ही तर म्हणजे अजून टेक ऑफची पण वेळ नाही आहे. म्हणजे आत्ता खरं म्हणजे असं आहे की आत्ता यांचंही अधिवेशन आहे, त्या निमित्ताने हा विषय आलेला आहे. म्हणजे 50वा वर्धापन दिन आहे, त्या निमित्ताने आत्ता इमिजिएट कुठला इश्यू आहे. तर प्रश्न आहे की या विधानसभांच्या आपल्या ह्याच्या महापालिकांच्या निवडणुका ज्या येणाऱ्या आहेत त्याच्यामध्ये युती होणार की नाही हा आहे. तेव्हा युती होणार नाही हे त्यांना माहिती आहे. तेवढं आजच इतक्या मोठ्या प्रमाणात दुखावून जे त्यांचे जे मतभेदाचे मुद्दे जे आहेत ते व्यवस्थित त्यांनी जट डाऊन करून सांगितलेले आहेत. परंतु तरी सुद्धा आम्हाला ते हवे आहेत, आम्ही त्यांच्या बरोबर राहणार आहोत, त्यांच्यामध्येही आमची माणसं आहेत आणि ती त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर काम करू शकतो, आमची त्यांची ही वेवलेंथ जुळते असंही त्यांनी सांगितलं. आणि काही लोकांची जुळत नाही तेही त्यांनी सांगितलं. आता हे जे असं आहे ना की ही अत्यंत डिप्लोमॅटिक भूमिका अशी आहे, घेतलेली आहे, आणि ती राजकारणामध्ये तशीच घ्यायला लागते. आणि उद्धव यांनी बरोबर ती भूमिका घेतलेली असल्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये उद्या काय होणार आहे हे सगळं माहीत असताना सुद्धा सुरुवातीपासून किती टीका करायची आणि कितपत टोकाला न्यायचं ते सुरुवातीलाच एकदम, कारण टेक ऑफलाच एकदम इतकं जर सगळं केलं तर बरेच पुढं बोलणार काय असा प्रश्न निर्माण होतो. या सगळ्याच्यामध्ये एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसचा भाग म्हणून टप्प्याटप्प्याने मार्ग पावलं टाकण्याचा जो काही इरादा आहे तो यामधून दिसून येतो असं दिसतं. राजीव सर, कुठेतरी भाजप सोबत जर थेट वैर पत्करलं आत्तापासूनच तर हे अवघड जाईल. उद्धव ठाकरे ऐकून आहेत हे, ओळखून आहेत हे?
नाही, एक त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की एकूणच जर आपण बघितलं तर ही एक खूप चांगली संधी होती शिवसेनेसाठी महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता, असं मला वाटतं. म्हणजे महापालिकेच्या निवडणुका आता जेमतेम 6 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि 50 वर्ष एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकाळामध्ये हा फार महत्त्वाचा टप्पा आहे. माझ्या मते उद्धव ठाकरेंना सुद्धा ही जी आत्ताची स्थिती आहे, आजचा जो प्रसंग आहे, त्याचं त्यांनी खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्यायला हवा होता, जो त्यांनी करून घेतला नाही असं माझं मत आहे. म्हणजे त्यांचं भाषणाच्या बद्दल जर आपण बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये त्यांनी ती कसरत साधली, त्यांनी मोदींना टार्गेट केलं आणि जी शिवसेनेची गेल्या काही दिवसांपासूनची स्ट्रॅटेजी आहे की मोदींना जिथं जमेल तिथं त्यांचे राजकीय विरोधकही नाहीत करणार अशा पद्धतीचा विरोध, अशा पद्धतीची टीका मोदींवर आणि भाजपवर करायची. मुद्दा असा आहे की मोदींवर अशी टीका करताना देवेंद्र फडणवीसांना दुखवायचं नाही, हे कितपत वर्क होईल. कारण म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अभय देशपांडे आता जे म्हणाले ते आहे की केंद्र विरुद्ध शिवसेना अशा प्रकारचा सामना रंगवायचा त्यांचा प्रयत्न असेल. पण ह्याच्यासाठीचा आजचा जो प्रसंग होता हा खूप चांगला प्रसंग होता. खरं तर आजच्याच दिवसापुरता नाही तर गेल्या काही दिवसांपासून त्यांना याची तयारी करता आली असती असं मला वाटतं. आणि ह्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं एक जे वातावरण निर्माण करण्याची संधी शिवसेनेला होती ती शिवसेनेनं केली नाही. आता का नाही केली याचं उत्तर शिवसेनेचे जे प्रमुख नेते आहेत, जे विचार करतात ते घेऊ शकतील, त्याच्याबद्दल बोलू शकतील. ही निवडणूक जी आहे ती शिवसेनेसाठी खऱ्या अर्थानं शिवसेनेची परीक्षा बघणारी अशासाठी आहे कारण गेल्या जर काही काळामध्ये आपण बघितलं मराठी मतं हाच शिवसेनेचा एक मुख्य आधार राहिलेला आहे. आणि गेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना ही युती असल्यामुळं फक्त मराठी मतच शिवसेनेला मिळत होती असं नाही, तर इतर काही भाजप धार्जिणे जी आपल्याकडचे प्रांत म्हणजे असे मतदार आहेत, भाषिक मतदार आहेत, त्यांचीही मतं शिवसेनेला मिळत होती. या निवडणुकीमध्ये मात्र असं घडताना आपल्याला दिसेल की मराठी विरुद्ध बाकी सगळे अमराठी आणि त्या मराठी मतांचं जे काही 30-35% मतं आहेत त्याच्या भरोशावर शिवसेनेला ह्या निवडणुकीमध्ये उतरावं लागणार आहे. या उलट भाजपला अमराठी मतांमध्ये प्रत्येक अमराठी मतांचं जे मोठे मोठे साठे आहेत त्याच्यामध्ये हात घालता येणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर भाजपनं जे हिंदी भाषी बदनाम नेते आहेत अशांना वगैरे सुद्धा जवळ करून त्यांना आमदारकी किंवा इतर पदं देण्याचा प्रयत्न करून तो वर्ग आपल्या बरोबर राहील. म्हणजे सगळी अमराठी मतं आपल्या बरोबर राहतील या पद्धतीची स्ट्रॅटेजी जाणीवपूर्वक भाजप करते. शिवसेना मात्र त्या 30-35% मतांच्या भरोशावरच राजकारण करते आणि त्यांना करायचं आहे. आज त्यांनी हा प्रयत्न केला की भाजपचं हिंदुत्व जे आहे ते थोडं मिळमिळीत आहे आणि आपण तर ह्याचा फायदा शिवसेनेला नेमका किती होऊ शकेल हा भाग आहे. पण त्याच्यासाठी माझ्या मते ही एक खूप चांगली संधी होती. आजच्या दिवसाची आजचा दिवस म्हणून नाही तर गेल्या 1-2 महिन्यापासून खरं तर याच्याबद्दलचं वातावरण त्यांनी निर्माण करायला हवं होतं, ज्याचा फायदा आणखी 6 महिन्यामधल्या निवडणुकीमध्ये त्यांना करता येऊ शकला असता. तो त्यांनी का नाही केला, ही संधी त्यांनी का दवडली हे त्यांचं त्यांना माहित. पण प्रयत्न तर त्यांचा हा असेल की आपण मराठीच्याच फक्त भरोशावर न बसता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आणि केंद्राच्या विरोधात अशा 2 शस्त्रांच्या किंवा ह्या 2 मुद्द्यांच्या आधारानं मैदानात उतरावं आणि सत्ता परत मिळवण्याचा प्रयत्न करावा, जे खूप मोठं चॅलेंज असणार आहे शिवसेनेसमोर. नक्कीच वेगवेगळी मतं पडतात. एकीकडे अजित सावंत म्हणतात की कुठेतरी डिप्लोमॅटिक फ्रंट उभा करून त्यांनी गनिमी कावा साधायचा प्रयत्न केलेला आहे आपल्या फायद्यासाठी. तर ही संधी हुकलेली आहे का शिवसेनेची, हा सुद्धा एक मुद्दा आहे. कारण ठोस भूमिका कोणतीच आज उद्धव ठाकरेंनी घेतलेली नाही. जसं संभ्रमाचं वातावरण होतं तसाच तो स्टेटस को त्यांनी कुठेतरी मेंटेन केलेला आहे. मुद्दा मात्र असा आहे की आज पुण्यामध्ये जी भाजप कार्यकारिणीची बैठक झाली त्यामध्ये सुद्धा भाजप कार्यकर्त्यांचा सूर काही वेगळाच होता. आणि आता शिवसेनेने जरी बॉल त्यांच्या कोर्टात ढकललेला आहे असं दाखवलेलं असलं तरी सुद्धा भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया येते त्यावरती सुद्धा याचं भविष्य अवलंबून आहे. आपल्याला ब्रेक नंतर याविषयी चर्चा करायची आहे. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो.
ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपण पाहत आहे माझा विशेष. वाघ सिंहाचं होणार नक्की काय, हे आज उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर पडलेला प्रश्न आहे. कारण भूमिका तर त्यांनी काहीशी डिप्लोमॅटिक घेतलेली आहे, सूर काहीतरी वेगळाच सांगतोय, त्यामुळे राजकीय अन्वयार्थ नेमके काय काढायचे हा खरा प्रश्न आहे. प्रकाश अकोलकर, एक मुद्दा असा की भाजप कार्यकारिणीची जी बैठक पुण्यामध्ये सुरू होती, आज समारोपाचा कार्यक्रम झाला आणि त्यावेळी कार्यकर्त्यांचा सूर असा होता की निजामाचे बाप वगैरे अशी आपली संभावना करणाऱ्यांच्या बरोबर युती कशाला हवी. भाजपच्या गोटातून नेमकं काय होतंय या युती संदर्भात? भाजपला ही युती नको असणार असं मला स्वतःला वाटतं. कारण कल्याण डोंबिवली महापालिकेतला त्यांचा अनुभव फार चांगला आला त्यांना युतीनं न केल्याचा. त्यांच्या जागा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढल्या. म्हणजे जी राज ठाकरेकडे 27 जागा होत्या त्यातल्या बऱ्याचशा जागा ज्या डोंबिवली पट्ट्यातनं राज ठाकरेंना मिळाल्या होत्या ते सगळे परत भाजपकडे गेले आणि भाजपच्या स्वतंत्र लढल्यामुळे त्यांच्यात वाढ झाली. आणि त्यांनी स्ट्रॅटजी ठरवून ते करायचं ठरवलेलं दिसतंय की शिवसेनेला जास्तीत जास्त बदनाम करायचं. म्हणजे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार गेल्या काही दिवस ज्या पद्धतीने बोलतायत आणि किरीट सोमय्या जे सूचित करतायत सारखं आणि सामन्यातनं किरीट सोमय्यांना टार्गेट केलं जाते, याचा अर्थ भाजपनं काहीतरी दिशा ठरवलेली दिसते. पण मी थोडंसं वेगळं सांगू इच्छितो या पार्श्वभूमीवरती की शिवसेनेला आता कळून चुकलंय की गेली 25 वर्ष आमची युतीत गेली 50 पैकी, असं उद्धवजी म्हणाले. या 50 पैकी जी 25 युतीत गेली त्यातली 23 वर्ष युतीवरती शिवसेनेचा वर्चस्व होता. आणि मोदी लाटेत जे काय झालं सगळं तेव्हापासून युतीमध्ये ज्याला मध्यंतरी बरेच काळ धाकटा भाऊ वगैरे मोठा भाऊ असं आपण म्हणत होतो, ते धाकटा भाऊ आणि मोठा भाऊ असं म्हणण्यात काय अर्थ नाही. इक्वल लेवलला ही युती कधीच नव्हती. जेव्हा मुळात युती झाली तेव्हा भाजपला आपलं महाराष्ट्रातलं स्टँडिंग माहिती होतं आणि शिवसेनेने भाजपच्या आधी महाराष्ट्रात हिंदुत्वाचा मुद्दा घेतला होता विलेपार्ल्याच्या 87 साली झालेल्या पोटनिवडणुकीत. त्यामुळे भाजपने युती केली. युती शिवसेनेने केलेली नव्हती मुळात. भाजप प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वाखाली पुढाकार घेऊन ती युती झाली आणि त्यामुळे कम्प्लीट त्या युतीचा बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं तर रिमोट कंट्रोल हा शिवसेनेच्या हातात होता. हा मातोश्रीवरती रिमोट कंट्रोल होता. अनेकदा त्याच्यात 23 वर्षात सुद्धा वाद प्रचंड झाले आणि दरवेळेला अडवाणी किंवा कोणीतरी येऊन बाळासाहेबांच्या नागदुऱ्या काढतायत, त्या सेंटर हॉटेलवर मिटिंगा होत आहेत, असं आपण वर्षानुवर्ष बघत आलेलो. तो रिमोट कंट्रोल आता शिफ्ट झाला. तो भारतीय जनता पक्षाच्या हातात गेला. हे बघून जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता त्यांच्या भाषणातनं मला जाणवली आणि त्यांना खरोखरच असं वाटणं शक्य आहे की आपण युतीत ठेवण्याची भाषा केली पाहिजे, नाहीतर मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचाराची आणखी प्रकरणं, आणखी कुलंगडी, आपल्या कारभारातले दोष हे भाजप जाहीरपणे बोलत राहतील. कारण बोलतोच आशिष शेलार हे भाजपच्या मुंबईच्या अध्यक्षा डायरेक्ट बोलतात. जे भाजप तिथे मुंबई महापालिकेच्या सत्तेत सहभागी आहे तरीही बोलतात ते पुढच्या काळात तसं होऊ नये म्हणून कदाचित त्यांनी. पण अकोलकर, त्याच्यामध्ये असं आहे की मजबुरी, जसं आता आजबे म्हणाले तशी मजबुरी आता दोन्ही पक्षांची ही आहे की हे दोन्ही पक्ष म्हणजे ज्या महापालिकांच्या निवडणुका आहेत तिथं एक तर ह्या दोनच पक्षांच्या मध्ये सामना होणार असं दिसतंय. म्हणजे अगदी आपण मुंबईचं जर उदाहरण घेतलं तर 14-15 अशा आमदारांची संख्या आहे दोन्ही, या भाजपची आणि शिवसेनेची. तर त्यांनी अगदी ठरवलं ना की आपण सगळं मध्ये जे काही झालं एकमेकांबद्दल जे काही गरळ ओकलेली आहे ती आपण बाजूला ठेवू आणि एकत्र येऊ आणि लढू. तरी सुद्धा ते शक्य होणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे. कारण आपण विधानसभेच्या वेळेला बघितलं होतं की 10-15 जागा द्यायला शिवसेना जास्त जागा द्यायला भाजपला तयार नव्हतं. आता जर महापालिकेमध्ये युती करायची म्हटलं तर 30-40 पेक्षा जास्त जागा शिवसेनेला सोडाव्या लागतील भाजपसाठी. आणि भाजपची एकूण आता मुंबईतली जी संख्या आहे आमदारांची ती शिवसेनेपेक्षा सुद्धा जास्त आहे. त्यामुळं जागोजागी हेच चित्र असल्यामुळं त्यांनी ठरवलं की आपण एकत्र लढूया, तरी ते होणं शक्य आहे असं नाहीच आहे. ते होणार नाही हे अगदी बरोबर आहे. या जागा वाटपाच्या संदर्भात आता मागच्या वेळेस विधानसभेचं जरी आपण उदाहरण घेतलं तर विधानसभेत जेवढ्या जागा भाजपने जिंकल्यात तेवढ्या ते कधी लढवतही नव्हते. म्हणजे युती तुटल्यानंतर भाजपाचा तिथे फायदा झाला. अकोलकर म्हणाले तसं कल्याण डोंबिवलीमध्ये झाला, तसाच फायदा जो मुंबईमध्ये पण त्यांचा होऊ शकतो. अकोलकर म्हणतात की धाकट्या थोरलं काही नसतं, पण रिमोट कंट्रोल हातात घ्यायचा असेल तर त्याला थोरलं व्हावंच लागतं आणि हे थोरले पण तुम्ही जागा जास्त लढवल्याशिवाय होऊ शकत नाही. आजच्या विधानसभेच्या निवडणुका एकमेकाविरुद्ध लढवून जे साधारणतः चित्र निर्माण झाले त्या स्थितीत भाजप आणि शिवसेनेचं महापालिकेतलं जागा वाटप 50-50 50% म्हणजे व्हायला हवं. हे शिवसेनेला मान्य होईल का?
आणि मुळात दोन्ही भाजपाची आजची स्थिती अशी आहे की 20-22 वर्ष शिवसेनेबरोबर महापालिकेत सत्तेत राहिल्यानंतर भाजप तिथल्या गैरकारभाराचं कुठलंही ओझं स्वतःकडे घेऊ इच्छित नाहीये. त्यामुळे मला वाटतं की आतापासूनच त्यांनी ती तयारी सुरू केली आहे आणि याची जाणीव शिवसेनेला आहे. नाही अभय, मला तर असं वाटतं की त्याच्यामध्ये भाजपला तर म्हणजे हे जी महापालिका आहे ती आपल्या जवळ येते असं कदाचित दिसतही असावं, कारण सगळी अमराठी मतं जर आपण त्याच्यावर जर लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं तर काही मराठी मतं तर जी भाजपची अशी आहेत ती अधिक अमराठी मतांच्या जोरावर आपण महापालिका कधी नव्हे ती आपल्या हातात येऊ शकते. त्याचमुळं आशिष शेलारांचं त्या दिवशीचं जे वक्तव्य होतं की हे काय कॉन्ट्रॅक्टर आणखीन हे तर आज जातीलच पण करून दाखवलं म्हणणारे सुद्धा जेलमध्ये जातील इतपत म्हणण्या इतकी जर भाजप जर पुढे जात असेल तर नक्कीच त्यांना आता याचा अंदाज आलेला असावा. आणि या अमराठी मतांच्या गुदगुल्या आणखीन भाजपला थोडं जास्त होत असतील ते म्हणजे काँग्रेसची घटती ताकद, त्यांचा जो काही अमराठी मतांचा जो टक्का आहे. मला उद्धव ठाकरेंच्या भाषणातल्या एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे की आज त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा राज ठाकरे यांचा चुकूनही उल्लेख केला नाही. एक शरद पवारांवरची एक टिप्पणी सोडली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि बनसे हे त्यांच्या कुठेही खिचगंटीत नाही. याचा अर्थ त्यांना माहिती आहे की आपल्याला दोघांना समोरासमोर लढायचं आहे आणि जे काय होईल जागांचं वाटप होईल ते आपल्यामध्येच होईल आणि ते नंतर मग जसं कल्याण डोंबिवलीमध्ये आल्या एकत्र आले आणि त्यांची सत्ता हातात घेतली तशी कदाचित होऊ शकेल, पण निदान आपली ताकद त्यांना आजमावता येईल. आणि शिवसेनेला हे नक्की माहिती आहे की आज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींचा जो उधळलेला अश्वमेध होता तो रोखण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलंय. त्यामुळे त्यांचा अश्वमेध तसा बघायला गेला तर रोखलाय शिवसेनेनेच महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास हा दुणावलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये ते महानगरपालिकेमध्ये निवडणुकांना सामोरे जाऊन यश संपादन करू शकतात असं मला एक खात्री वाटते त्यांच्या आजच्या बोलण्यावरून. पण हा दुणावलेला आत्मविश्वास गंभीर भूमिका घेत नाहीये हे सुद्धा तितकंच सत्य आहे ना. त्याचं मी मगाशीच म्हणालो ना की तो गनिमी काव्याचा भाग आहे की आज ते त्यांना सगळे पत्ते आपले उघडे करायचे नाहीत, परंतु त्याच वेळेला कार्यकर्त्यांना आपल्या निवडणुकीसाठी तयार ठेवायचं आणि म्हणूनच ते वारंवार विचारत होते की स्वबळावर लढण्याची तयारी करा. हा जो संदेश त्यांनी दिलाय तो महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ममता बॅनर्जींचं अभिनंदन केलं की तुम्ही दिल्लीच्या हे जे सगळे धुरंधर आहेत त्यांना धूळ चारली. म्हणजे त्याच्यामधनं मोदींना ठोकून काढण्याची एक सुद्धा संधी उद्धव ठाकरेंनी सोडली नाही. त्यांनी ओंडके वगैरेचं तर ते म्हणालेच की ज्या पद्धतीनं बिहारमध्ये, दिल्लीमध्ये आणि याच्यामध्ये बंगालमध्ये लोक एका मर्यादेपर्यंत भुलले आणि नंतर आता शहाणपण जेव्हा आलं तेव्हा त्यांनी या लोकांना त्यांची जागा दाखवली. इतकं स्पष्टपणानं त्यांनी मोदींना आणि एकूण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला सुनावलं. तर हे बरोबर आहे की त्यांना आत्ताच ह्या घडीलाच अगदी पूर्ण तलवार उपसून मैदानात यावं अशी काही आत्ताची परिस्थिती नाही आहे. त्यांचा प्रयत्न जो स्पष्ट आहे की त्यांना एकूण म्हणजे ह्याच्यातनं जो निवडणुकीच्या वेळेला मला तर असं ह्याच्यातनं दिसतंय की जे अभय देशपांडे म्हणाले मगाशी की केंद्र कसं अन्याय करतं मुंबईवर ही त्यांची पुढची प्रचाराची सगळी स्ट्रॅटेजी असू शकते. की शिवसेनेला याबद्दल कायमच खंत वाटत आलेली आहे की मुंबई ज्या पद्धतीनं केंद्राला देतं त्या बदल्यात मुंबईला मिळतं काय आणि केंद्राच्या नेतृत्वाला, केंद्र सरकारला टीकेचं लक्ष करायचं आणि इथं प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन अमराठी मतं जितकी आपल्याकडे खेचता येतील तितकी खेचायचा प्रयत्न करायचा अशी त्यांची स्ट्रॅटेजी या घडीला तरी आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच तो मराठवाड्यामधल्या दुष्काळग्रस्तांच्या मोदी आले नाहीत की हा जो मुद्दा वारंवार एक गोष्ट आहे याच्यामध्ये आपण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे, बीजेपीमध्ये अस्वस्थता आहे. तशाच पद्धतीची अस्वस्थता तिकडे 2 काँग्रेसमध्ये सुद्धा आहे, त्यांची पण युती नाहीये. आता एक गोष्ट हे आपण लक्षात घेतो आपण की तरी हे एकमेकाची साथ काही सोडत नाहीये. ह्याचं कारण असं आहे की एकतर हिंदुत्वावरची जी मक्तेदारी आहे ती बीजेपीकडे सोडायला शिवसेनेची तयारी नाही. दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की बीजेपीला सुद्धा असं आहे की एखादा अशा पद्धतीचं एक प्रादेशिक पक्ष, हिंदुत्ववादी पक्ष हा लांब गेल्यानंतर काय होईल किंवा याचा सुद्धा त्यांना फारच अजून हे येत नाही. त्यामुळे तिथेही ती ही आहे. आणि पहिली गोष्ट अशी आहे की आणखीन एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की शेवटी मोदी आणि आपलं मोदींच्या बद्दल त्यांची एक भूमिका आणि फडणवीसांच्या बद्दल एक भूमिका हे का असं घेतात याचं एक स्वच्छ कारण आहे की ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला वरच्या केंद्रीय नेतृत्वाचं म्हणणं असं होतं की तुम्हाला इथं आता स्वतःच्या बळावर राज्य करता येईल
आणि कुणी एकत्र तुम्हाला हे करणार नाही. एकमेकाच्या विरोधात हे तिघही लढत राहतील, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आणि तुम्ही सुखाने राज्य करा. पण फडणवीसांना ते मान्य नव्हतं. त्यांनी शिवसेनेला बरोबर घेतलं की हिंदुत्ववादी फोर्स आपल्या बरोबर पाहिजे, किंवा त्यांना ती अडचण नको होती. म्हणजे 125 लोक ह्याचं जे सरकार जे होतं ते अल्पमतातलं सरकार घेऊन चालवणं ही कसरत त्यांना करायची नव्हती, आणि म्हणूनच त्यांनी शिवसेनेला बरोबर घेतलं. आणि हे शिवसेने बरोबर फडणवीसांनी त्यांना बरोबर घेतलं याची जाण शिवसेनेला आहे, आणि म्हणूनच शिवसेनेमध्ये त्याचा आता परिणाम आपल्याला विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ठाण्यामध्ये दिसला की जेव्हा मुख्यमंत्र्यांनी तिथं जाऊन भाजपच्या सगळ्यांनाच दम दिला होता की जर पडला शिवसेनेचा उमेदवार तर तुमचं राजकीय करिअर संपेल, इतपत त्यांनी दम दिला होता. पण मुद्दा असा आहे की फक्त मुंबई पुरताच नाही. माझा पुढे असा आहे की ही जशी अस्वस्थता जिथं आहे, दुसरी गोष्ट त्यामध्ये की ज्याला आपण म्हणतो की सेक्युलरिझमवर काँग्रेसची मक्तेदारी ठेवायची का, नाही ठेवायची. कारण असं आहे की आम्ही पण त्यामध्ये वाटे, आता त्याच्यामध्ये काय होईल, कधी कोण मोठा भाऊ असेल, कधी कोण लहान भाऊ असेल, ही कदाचित ही बदलती ही राहील त्यामध्ये. आता काही ठिकाणी असं झालेलं आहे की ममता बॅनर्जी त्यांचं राजकारण हे काँग्रेसच राजकारण आहे, परंतु त्यांनी स्वतःच्या बळावर सत्ता मिळवली आणि काँग्रेसला तिथून आमचं हे करून टाकलं. अशी परिस्थिती जी आहे ज्या ठिकाणी राज्यामध्ये, तशी परिस्थिती इथं महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती नाहीये, तर तो निकाल अजून लागलेला नाही. आणि म्हणूनच हे दोघं जण जे आहेत ते एकमेकावर परस्परावलंबी किंवा फार एकमेकांपासून लांब जायची तयारी ते ठेवत नाहीत. यातून असं नाही, पण मजबुरी त्याच्यामध्ये अशी आहे की फक्त मुंबई नाही तर मुंबई असेल, ठाणा असेल, पुणे असेल, नाशिक असेल, इथं त्यातल्या त्यात पुण्याचा आणि ठाण्याचा काही प्रमाणात अपवाद, तिथं मुख्य आता जी सामना होणार आहे तो, कारण इथल्या सगळ्या विधानसभेच्या सगळ्या जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत, खास करून पुणे आणि नाशिकमध्ये. तर तिथं सामना जो होईल तो भाजप आणि शिवसेनेमध्येच होईल. त्यामुळे जागा वाटप किंवा युती करणं हे फक्त मुंबई डोळ्यापुढे ठेवून नाही तर ह्या ठिकाणी सुद्धा याच्यातनं प्रश्न आणि गुंते होणार आहेत. आणि त्याच्यामुळं कुठल्याच ठिकाणी युती करण्यानं दोघांचाही फायदा होणार नाहीये. त्यामुळे युती न करता झाल्यानंतर होईल, निवडणुका झाल्यानंतर युती होईल. निवडणुकी झाल्यानंतर ते तर अगदी म्हणजे कल्याणमध्ये आपण बघितलंच, तर त्यामुळं तो ऑप्शन राहीलच. कारण केंद्रामध्ये तुम्ही एकत्र आहात, राज्यामध्ये तुम्ही एकत्र सत्ता उपभोगत आहात, तर त्यामुळं लोकल लेवलला निवडणुकीच्या नंतर एकत्र न येण्याचं काही कारणच नाही. आणि दुसरं असं आहे की या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातला विरोधी पक्ष आज इतका अशा अवस्थेत आहे की त्यांचं फार मोठं आव्हान यांच्या समोर नाही आहे की ज्याचा मुकाबला करण्यासाठी या दोघांना एकत्र लढावं लागेल. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे जे काँग्रेस राष्ट्रवादी नेहमी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करत आली आहे की आपस में लढो और दोनों बढो, तोच प्रकार मला वाटतं शिवसेना भाजपनाही वाटत असेल की आपल्याला. आणि दुसरं असं की भाजपच्या मनातही एक शल्य आहे की देशावर आपली सत्ता असली, देशाची राजधानी आपल्या ताब्यात असली तरी देशाची आर्थिक राजधानी वर आपलं आज काही चालत नाही, याचं शल्य कुठेतरी असेल. त्याचा स्वाभाविकच त्यांना तो प्रयत्न राहील आणि याच्यापेक्षा चांगली संधी दुसरी कुठली येणार नाही याची जाणीव त्यांनाही आहे. नक्कीच. आणि प्रकाश अकोलकर, आता जसा मुद्दा निघाला की मुंबईमध्ये प्रचाराचा मुद्दा हा केंद्र विरुद्ध मुंबई असा कुठेतरी ठेवून शिवसेनेची ही स्ट्रॅटेजी पुढे जाईल, पण तेवढी स्ट्रॅटेजी पुरेल का शिवसेनेला मुंबईसाठी? नाही पुरणार. कारण हा मुद्दा मुंबई वेगळी करायची आहे, मुंबई केंद्रशासित करायची आहे, मुंबईचं स्वतंत्र राज्य करायचं आहे, अशा अनेक वेळेला हे मुद्दे माणसांचे प्रश्न ते बाजूला काढून घ्यायची आहे. विदर्भाचा प्रश्न सुद्धा त्यांच्यावर शेकवण्याचा प्रयत्न केला जाईल. नाही, हे मुंबईच्या इश्यूवरतीच शिवसेनेनी 84 साली एक हाती सत्ता मुंबई महापालिकेत मिळवली आणि त्याला ते वसंतदादांचे काही उद्गार कारणीभूत ठरले होते. आणि म्हणजे काँग्रेसची तेव्हा शिवसेनेतल्या काँग्रेसमधल्या एका गटाची शिवसेनेला तेव्हा फूस होती, साथ होती आतून, असं अगदी म्हणजे जगजाहीर होत्या त्या गोष्टी. पण तेव्हापासून मिळालेली जी सत्ता होती ना ती आता जाईल की काय अशी त्यांना भीती वाटते. कारण या सुवर्ण महोत्सवी वर्षात शिवसेनेपुढे सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर ते भारतीय जनता पक्ष हेच ते आव्हान आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आव्हान काहीच राहिलेलं नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवलीचा पुन्हा जर आपण इतिहास पाहिला तर भाजपच्या जागा वाढल्या हे अगदी खरं आहे, पण सेनेच्या त्या तुलनेत वाढल्या नाही. भाजपच्या जवळपास 300% जागा म्हणजे 3 पट जागा वाढल्या, तेवढ्या शिवसेनेच्या वाढल्या नाहीत. त्यामुळे कदाचित उद्धव ठाकरे यांना आपण एकमेकांच्या विरुद्ध लढताना आपल्या प्रचंड कमी होण्याची पण शक्यता वाढत असेल. जे राज्यभरात झालं
ते मुंबईत होईल असं मला वाटत नाही, कारण भाजपच्या जागा नक्कीच वाढतील ते वेगळे लढले तर, याच्याबद्दल काहीच शंका नाही. कारण जो आज भाजपमध्ये जी अमराठी, उत्तर भारतीय, गुजराती अशी मतं युती आहे म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकाच्या उमेदवाराला पडतात, ती पडणं शक्यच नाही समोर भाजप असल्यावरती, हे शिवसेना पूर्ण जाणून आहे. त्यामुळे आज चित्र जरी असं उभं राहिलंय की कोणत्याही परिस्थितीत ते एकमेकांच्या विरुद्ध लढतील, तरी ते जागा वाटपासाठी खूप शिवसेना यावेळेला पड खाईल असं मला थोडं तरी वाटतं. कारण मी थोडासा एक इतिहास सांगतो की मागच्या वेळेला 63 जागा भाजपने लढली होती आणि त्यातनं त्यांच्या 32-33 काहीतरी निवडून आल्या, म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट हा जवळपास 50% होता. त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाला, रामदास आठवले यांच्या खालच्या रिपब्लिकन पक्षाला बऱ्याच जागा दिल्या होत्या, म्हणजे मला आता एक्झॅक्ट आकडा आठवत नाही पण तो 20-22 पेक्षा जास्त होता बहुतेक. त्या जागा कमी करून किती ऍडजस्ट करता येईल आणि शिवसेना किती पड खाईल. कारण कोणत्याही परिस्थितीत शेवटी काय आहे की स्टँडिंग कमिटी कोणाच्या हातात जाते याच्यापेक्षा मुंबईचा महापौर कोण आहे तो खरा मुंबईचा राजा आहे असा एक समज आहे, अर्थात आर्थिक नाड्या जरी स्थायी समितीच्या हातात असल्या तरी. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी एकदम आज टोकाची भूमिका न घेता, जी तिकडे पण तसंच झालंय, कारण भाजपच्या कार्यकारिणीत ते तसंच झालंय. तुम्ही मला भाजपच्या कार्यकारिणीविषयी प्रश्न विचारला, मुनगंटीवारांची खूप डिफेन्सिव्ह भूमिका होती, कारण ते आणि व्यंकय्या नायडूंची भूमिका वेगळी होती. कारण व्यंकय्या नायडूंना समजतंय की हे आपण दोघं एकत्र लढलो, की व्यंकय्या नायडू वगैरेंच्या भूमिकांना भाजपमध्ये एकूण मोदी आणि अमित शहा, पण ज्या अर्थी व्यंकय्या नायडू इथे येऊन बोलून गेले, व्यंकय्या नायडू हे स्वतःच्या मतांनी 100% बोलले असतील असं मला वाटत नाही. कारण दानवे त्याच वेळेला उलट बोलले, म्हणजे सगळेच जण ठरवून डावपेच करून एकाने एक बोलायचं आणि दुसऱ्याने दुसरं बोलायचं आणि सगळी दारं उघडी ठेवायची. नको आहे आपल्या डोक्यावर, तोडण्याचं पातक नको आहे त्यांना आपल्या डोक्यात. पण आपण फक्त मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात बोलतोय. मला असं वाटतं 10 महानगरपालिका पुढे आहेत आणि त्या सगळ्याच एकंदर महाराष्ट्रामध्ये पुढे जे 100% दोघांचंही स्वप्न आहे, त्या हिशोबाने त्या महानगरपालिका ताब्यात असणं या दोघांची गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंचा यापुढचा किंवा शिवसेनेचा यापुढचा रोग जो आहे तो महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नावर असेल. जसा स्वतंत्र विदर्भाला भाजपचा असलेला पाठिंबा, नंतर मग भाजपच्या सर्व अनेक मंत्र्यांवरती होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न, यामध्ये झालेलं फेल्युअर, महागाईच्या वरती वाढती महागाई, हे सगळे मुद्दे घेऊनच एकंदरीत हे होणार आहे. फक्त मुंबईसाठीच हे सगळं आपण जे चर्चा करतोय, मला वाटतं आपण आपण विचार करायला पाहिजे परिस्थितीचा. पण मला त्याच पार्श्वभूमीवर मला ह्या गोष्टीचं खरंच कोडं उलगडलेलं नाहीये की हे सगळं असताना सुवर्ण महोत्सवी वर्षासारखं एक अतिशय उत्तम संधी होती, ती त्यांनी का गमावली, त्याच्याबद्दलचं वातावरण राज्यभरामध्ये, तो माहोल शिवसेनेनं का केला नाही, फार मोठं म्हणजे फार प्रचंड वातावरण निर्मिती झाली आणि मग त्याच्यामध्ये जर अपयश आलं तर ते थोडं वाईट दिसेल, हे त्याच्या मागचं कारण होतं का आता याच्याबद्दल फार न करता असते कदमच पुढे सरकायचं अशी शिवसेनेची स्ट्रॅटेजी होती. हे खरंच म्हणूनच मी म्हणालो की दोन्ही पक्षाच्या लोकांनी कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपनी आणि शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी संभ्रम कायम ठेवला की काय होणार आहे ते कोणी क्लिअर करायला तयार नाही, आज कोणी भूमिका घ्यायला तयार नाही. खरंय दोन्ही पक्षातून, दोन्ही गोटातून कुठची एक ठोस भूमिका घेतलेली नाही. ती एक कहाणी असते ना की दोन भाऊ इतके वर्षापासून एकत्र राहत असतात आणि ज्या वेळेला न्यायालयामध्ये ज्या वेळेला वाटणी करायची वेळ येते, की आता इथे जर बघायचं झालं तर जागा वाटपाची वेळ ज्या वेळेला निवडणुकीमध्ये येते, त्यावेळेला तुम्हाला किती आणि तुम्हाला किती अशी भांडणं त्या दोघांमध्येही लागतात. आणि यावेळेला कदाचित असं असू शकतं, या दोघांचंही स्टँड पाहता जनतेच्या न्यायालयामध्ये हा खटला चालेल आणि भविष्य काय असेल हे आपल्याला समजेलच, कारण जनता न्याय करण्यामध्ये हुशार आहे. एक मुद्दा मात्र नक्की जसा या चर्चेमध्ये आला की उद्धव ठाकरेंनी एक ठोस भूमिका घेण्याची, थोरला भाऊ सध्या ते असतील किंवा धाकला भाऊ असतील, पण एक ठोस भूमिका घेण्याची संधी दवडली आहे का? पुन्हा एकदा शिवसेनेने अंतर्मुख होऊन याचा विचार करण्याची गरज आहे. संधी तर गेली पण विचार नक्कीच करावा त्यांनी. माझा विशेषसाठी या चर्चेसाठी सर्व मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.